मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिशाच्च, भाग दुसरा. लेखक आनंद निकम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. भूत, प्रेत, पिशाच्च असल्या प्रकारावर माझा विश्वास नव्हता आतापर्यंत तरी. इथून पुढे सांगता येत नाही. तो निघून कधी गेला मला कळलेच नाही. मी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. अंगातून गरम वाफा निघू लागल्या आणि मला एकदम हुडहुडी भरून आली. सुन्न मनाने घरात आलो. धाडदिशी अंग टाकून दिलं. अंगात त्राणच शिल्लक नव्हते. चांदलेकर आणि पिशाच्च, माझे डोके गरगरायला लागले. मी विचार करू लागलो, काल परसात मला काय झाले होते. मला आठवत का नव्हते. चांदलेकरही उत्तर टाळत होते. रात्री पडलेले ते भयानक स्वप्न, चांदलेकरांचा तो अभद्र चेहरा, आणि मला त्यांनी खोटं का सांगितले की रघुला त्याच्या गावाकडे सोडून आलो आहे. आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्यांनी कोणती तरी दुष्ट शक्तीची उपासना करून तिला जागृत केले होते. काय साध्य करायचं आहे त्यांना. मला रघुची दया येऊ लागली. बिचाऱ्यावर काय परिस्थिती ओढवली. चांदलेकरांची आता भीतीच वाटू लागली. त्यांच्यापासून मला धोका होता का, हा मुख्य प्रश्न होता. मला त्यांना जाब विचारायला हवा की नको, या गोंधळात मला डोळा लागला. मी जागा झालो. त्यावेळी चांदलेकर दार वाजवत होते. 6 वाजत आले होते. मी दार उघडले. हसत चांदलेकर आत आले. मला आता ते हसणं दुष्टपणाचे वाटत होते. आता कसे वाटते, त्यांनी चौकशी केली. ठीक आहे. परसाचे उघडे दार पाहून थबकले. म्हणाले, मागचे दार उघडे ठेवत जाऊ नकोस. जंगलातून प्राणी येतात इकडे कधी कधी. मी मनात विचार केला की तुमच्यासारखे क्रूर प्राणी असताना ते काय करणार बिचारे. चांदलेकर, रघु आला होता. त्यांना अनपेक्षित धक्का बसला. नजरेत अनोळखी भाव काही क्षण तरळले. हे कसं शक्य आहे. का शक्य नाही. तुम्ही खोटं बोलतात माझ्याशी. रघु वेडा नाही. तुम्ही त्याला वेड बनवलं, तुमची काळी कृती झाकण्यासाठी. मी एकदम सगळा राग काढला. चांदलेकर क्षणभर थांबले. नंतर एक दीर्घ उसासा टाकला. तुझं चिडणं बरोबर आहे जयदीप, पण मी तुझ्याशी खोटं बोललो नाही. हवं तर अर्धवट सत्य म्हण, पण रघु तुला भेटणं शक्यच नाही. का शक्य नाही चांदलेकर, का. कारण मी रघुला त्याच्या गावी सोडून आलो. त्यानंतर 4 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तो आता जिवंत नाही. सगळं जग माझ्या भोवती फिरायला लागले. मग मला भेटला तो कोण होता. रघु मरण पावला तर मला भेटायला आला होता तो कोण होता. त्याने तुला नाव सांगितले नाही. मग कशावरून तो रघु होता. खरंच त्याने मला नाव सांगितले नव्हते. तो बाबू होता. चांदलेकरच म्हणाले. कोण बाबू. मी गोंधळलो. मला आधी सांग, बाबूने तुला स्पर्श तर केला नाही ना. त्यांनी श्वास रोखून विचारले. नाही. मला काहीच कळेना. त्यांनी एक सुस्कारा टाकला. हे चाललंय काय. एकदा सांगितले तर खरंच खूप उपकार होतील चांदलेकर. मी वैतागून म्हणालो. मला आता हे सहन होईना. बस इथे. काल रात्री मी तुला अर्धवट कहाणी सांगितली. आता तुला सर्व सांगायलाच हवं. जी चूक रघुच्या बाबतीत झाली ती व्हायला नको. चांदलेकर खुर्चीवर बसले. मी त्यांच्या समोर बसलो. त्यांनी सांगायला सुरुवात केली. रघु जॉईन झाला त्याच्या आसपासच बाबू या गावात अचानक आला. गावातील परसूच्या शेतात तो सालकरी म्हणून कामाला राहिला. तो कुठून आला हे कुणालाच सांगता आले नसते. पोट भरायला आला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्याकडे एक निरुपद्रवी म्हणून दुर्लक्ष केले. त्याचे खरे रूप गावात कुणालाच माहीत नव्हते. पण त्याचा खरा उद्देश वेगळाच होता. तो साध्य करायला तो खारवडीत आला होता. तो कालवश संप्रदायातील एक मांत्रिक आहे. या संप्रदायातील लोक काळ्या आघोरी शक्तींची पूजा करून त्यांना वश करून घेतात आणि हवे ते एप्सित साध्य करतात. त्यासाठी त्याला पिशाच्याला जागे करावे लागणार होते.
त्यासाठीचा विधी हा अमावस्येच्या रात्री योग्य त्या अक्षांश रेखांशाला असणाऱ्या ठिकाणीच करावा लागतो. हे ठिकाण नेमके खारवडीत येत होते. तुला आश्चर्य वाटेल, पण त्यासाठीची योग्य जागा नेमकी आपल्या परिसरातील विहिरीजवळ होती. मी आणि रघु येथे राहत होतो. जर हा विधी करायचा असेल तर मला किंवा रघुला विश्वासात घ्यावे लागणार होते. रघुला या गोष्टींचे आकर्षण होतेच. बाबूने ते हेरले. बाबूने रघुला या कृष्णकृत्यात सामील करून घेतले. पिशाच्याला आपल्या ताब्यात ठेवून हव्या त्या गोष्टी करता येतील अशी लालूच बाबूने त्याला दाखवली होती. रघु बोलला. रघु त्याला हव्या त्या वस्तू पुरवायचा नि बाबूने तो विधी पार पाडायचा असे त्यांचे ठरले होते. रघु या घरात राहायला लागल्यापासून काही दिवसांनी मला विचित्र भास व्हायला लागले. आसपास काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव व्हायला लागली. आणि मग मी ध्यान लावले. मला सर्व गोष्टींची जाणीव झाली, कारण मला सुद्धा या विषयात गती आहे. पण ह्याचा करता कोण हे मला तेव्हा समजले नाही. मी चमकून चांदलेकरांकडे पाहिले. ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे निसर्गात पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याप्रमाणे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. पॉझिटिव्ह एनर्जीला आपण देव मानतो, तर निगेटिव्ह एनर्जीला आपण भूत पिशाच्य मानतो. सर्वसामान्य माणसाला या लहरी जाणवत नाहीत. ही एनर्जी जर ओळखायची असेल तर आपल्याला आपल्या मनाचा तो विशिष्ट भाग जागृत करावा लागतो. तरच त्या संवेदनांची स्पंदनं आपल्याला जाणवू शकतात. थोडक्यात या संवेदना रिसीव्ह करायला आपल्या मनाची रिसेप्टर ॲक्टिव्ह असावी लागतात आणि अभ्यासाने प्रयत्नपूर्वक ते साध्य करता येते. मी ते साध्य केलेलं आहे. थोडं थांबून त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. पण विश्वास ठेव, याचा वापर मी माझ्या फायद्यासाठी कधी केला नाही. जर या शक्ती मोकळ्या झाल्या तर गावावर मोठे संकट येणार होते. मला काहीतरी करावं लागणार होतं. आता संघर्ष होणार होता. मी विरुद्ध ते. मी कामाला लागलो. सद्गुरूंच्या नावे जप सुरू केला. एक लक्ष वेळा जप करून जल अभिमंत्रित करून ठेवले. न जाणो केव्हा गरज पडेल. दिवसेंदिवस त्याची तब्येत कशी खालावत गेली हे मी तुला सांगितले आहेच. त्या दिवशी अचानक मला रघुभोवती काळी वलय दिसू लागली. ही वलय मृत्यूची होती. मला शंका आली. मी त्याला या विधीविषयी बोललो तर तो गडबडला. आता मागे फिरणे शक्य नाही, तो जागा होतोय एवढेच बोलला. मला त्याच्यावर लक्ष ठेवावे लागणार होते, कारण त्याचा जीव धोक्यात होता. मी बरेच दिवस त्याच्यावर नजर ठेवून होतो. मला काहीच ठांगपत्ता लागला नाही. पण त्या रात्री मी रघुचा पाठलाग केला. तो आणि बाबू स्मशानात भेटले. त्याने काही वस्तू बाबूला दिल्या. खरा सूत्रधार कोण हे मला समजले. बाबू खूप धूर्त होता. ती अमानवी शक्ती जागी झाल्यावर तिची तहान भागविण्यासाठी मानवी रक्त लागणार होते. त्यासाठी बळी लागणार होता याची बाबूला जाणीव होती. पण त्याने याची रघुला कल्पना दिली नव्हती. सर्व साहित्याची जुळवाजुळव करून मागच्या अमावस्येला मध्यरात्री ते दोघे गुपचूप मागच्या विहिरीजवळ आले नि त्यांची उपासना सुरू केली. मी घरात झोपलो होतो. अचानक मला अस्वस्थ व्हायला लागले. मी उठून परसात गेलो. समोर पाहतो तर रघु आकाशाकडे पाहून हात वर करून गोल गोल फिरत होता. बाबूने पूर्णपणे त्याला वश केले होते. बाबू जोरजोराने मंत्रोपचार करून सैतानाला आवाहन करत होता. मी तिथे आल्याचे भानच त्या दोघांना नव्हते. बाबूच्या समोर काळी केसाळ बाहुली होती. तिच्यात येण्याचे पिशाच्याला आवाहन तो करत होता. पिशाच्या अवतरल्यावर मानवी बळी देऊन त्याचे रक्त तिला पाजायचे की काम फत्ते. रघु बेभान होऊन गोल गोल फिरत होता. बाबूने रघुचीच निवड केली होती बळी म्हणून. आणि ती वेळ आली. ती बाहुली हालचाल करू लागली. तिच्या भोवती एक चक्रवात तयार होत होता. मी काय ते समजलो. मी वेगाने घरात धावलो. अभिमंत्रित करून ठेवलेल्या पाण्याचा तांब्या उचलला. इकडे बाबूने रघुचा गळा कापण्यासाठी सुरा उचलला. तो मानेवर वार करणार तोच. मी सद्गुरूंचे नाव घेत ते पाणी रघुवर शिंपडले. माझ्या अचानक एंट्रीने बाबू बिथरला. काय करावे त्याला सुचेना. रघु भानावर नव्हता, पण त्याचा जीव वाचला होता. त्या वेळेपुरता तरी. बाबूने सर्व गोष्टी जुळवून आणल्या होत्या. फक्त मला ओळखण्यात तो चुकला. त्याचा विधी अर्धवट राहिला. तो ती बाहुली घेऊन पळून गेला. नंतर कुणालाच दिसला नाही.
तो आता इतका पिसाटला आहे की त्याला कशाचेच भान नाही. बाबूच्या गाठोड्यात काय असावे त्याची मला कल्पना आली. मी सुन्न बसून राहिलो. आता पुढे काय? चांदलेकर डोळे मिटून शांतपणे पुढे बोलू लागले. मी रघुला गावी सोडले, पण त्याला जबर मानसिक धक्का बसला होता. त्याने आत्महत्या केली. बाबूने त्याच्याकडून करवली असेही म्हणू शकतो. मला आता माझी काळजी लागली होती, कारण बाबूने मला स्पर्श केला होता. चांदलेकर, बाबूने काल मी फाट्यावरून येताना माझ्या खांद्यावर हात टाकला होता. माहिती आहे मला. तो तुझा पाठलाग करत आला होता इथे. तुला स्पर्श करून त्याने तुझ्यात आणि त्या पिशाचा संबंध प्रस्थापित केला आहे. काल अमावस्या होती. त्याचे पुढचे टार्गेट तू आहेस जयदीप. त्याने त्याच्या विधीची पुन्हा सुरुवात केली आहे. अगदी कालपर्यंत माझे आयुष्य चाकोरीबद्ध सर्वसामान्यांप्रमाणे चालले होते. नवीन नोकरीचा आनंद आणि भावी आयुष्याची स्वप्न पाहण्याचे दिवस माझे. मी कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या जीवनात अशी काही उलथापालथ घडू शकते. हे 2च दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देऊ पाहत होते. माझा विश्वासच बसत नव्हता. कोणावर विश्वास ठेवावा, चांदलेकर की बाबू? मोठा पेच प्रसंग आहे. मी डोकं गच्च धरून बसलो. माझं काय होणार हा विचार सतत मनात येत होता. चांदलेकरांनी सांगितलेला घटनाक्रम मनाला पटत आहे, पण बाबूचं काय? त्याने खरंच का माझी निवड केली होती? पण जर त्याला काही करायचं असतं तर तो मला सांगायला का आला? त्याचा हेतू काय? मोठं प्रश्नचिन्ह आहे. काय करू? माझी अवस्था त्या रघुसारखीच तर व्हायची नाही ना. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. तू पळून जायचा विचारही करू नकोस जयदीप. ते पिशाचे तुझा पाठलाग सोडणार नाहीत. चांदलेकर शांतपणे एका शब्दावर जोर देत बोलले. मी चमकलो. चांदलेकर मनकवडे तर नाहीत ना? कारण इथून दूर पळून जायचा विचार नुकताच माझ्या मनात डोकावला होता. मी असहाय्य झालो होतो. काहीही करून मला यातून बाहेर पडायचे होते. आता तरी मला एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे चांदलेकर. चांदलेकर, प्लीज मला यातून वाचवा. मी अगदी काकुळतीला येऊन म्हणालो. काही क्षण विचार करून मनात काहीतरी निश्चय त्यांनी केला असावा. जयदीप, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? मी मान डोलावली. दुसरे गत्यंतरच नव्हते. हे बघ, यातून वाचायचा मार्ग मला माहीत आहे, पण मी सांगेन तसेच तुला करावे लागेल. एकही प्रश्न विचारता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत माझ्यावर अविश्वास दाखवता कामा नये. माझ्याकडे पाहत ते बोलले. मी मान डोलावली. बाबूने त्या पिशाच्याला जागविले आहे. आता त्याला बळी द्यावाच लागणार आहे. तुला स्पर्श करून त्याने तुझी निवड केली आहे, हे दिसतेच आहे. आता मी सांगतो हे नीट लक्ष देऊन ऐक. मी प्राण कानात आणून ऐकू लागलो. ज्याप्रमाणे बाबूने तुला स्पर्श करून तुझ्यातनी त्या पिशाच्यात स्पर्श संबंध निर्माण केला आहे, त्याचप्रमाणे उलटा विचार केला तर तुझा सुद्धा स्पर्श बाबूला झाला आहे. म्हणजे त्याचा आणि पिशाचाही स्पर्श संबंध निर्माण झालेला आहे. म्हणजे बळी जाण्यालायक तू एकटाच नाही, तर बाबूही आहे. आता राहिला प्रश्न तो हा की पिशाचे आवाहन विधी कोण करणार, तो की तू? मला वाटते बाबूने पिशाचे आवाहन विधी करण्या अगोदर आपणच विधी करावा. तो विधी कसा करायचा ते मला ठाऊक आहे. तुझ्या वतीने मी तो करीन आणि बळी बाबू जाईल, तरच तू वाचशील. माझ्या प्रतिक्रियेसाठी ते थांबले. मी विचार करू लागलो. मी वाचणार हे महत्वाचे असले तरी बाबूचा बळी जाणार हे मला पटणारे नव्हते. बाबू त्याच्या कर्माने जाईल. तुला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना माझ्या मनात काय चालले असावे ते कळले होते का? तू मला परवानगी देत आहेस ना पिशाचे आवाहन विधी करायला? त्यांनी मला सवाल केला. होय, ठामपणे मी उत्तर दिले. आता इथून पुढे तुला एकही प्रश्न विचारायला परवानगी नाही. हे सर्व तुझ्या संमतीने चालले आहे. अमावस्येला त्या शक्ती ताकदवान होतात. त्याच वेळी विधी करायचा असतो. बाबूही अमावस्येची वाट पाहिल, पण आपल्याला अमावस्येपर्यंत थांबून चालणार नाही. या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. त्याच दिवशी आपण आपले कार्य उरकायचे. यावर मी काय बोलणार? मी आता पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होतो. दिवस येत आहेत नि जात आहेत. चांदलेकरांच्या वागण्यात बदल झाला आहे. बोलणेही पहिल्यापेक्षा कमी, आवश्यक तितकेच झाले आहे. सकाळ संध्याकाळ त्यांचे एकांतात ध्यान लावून बसण्याचे प्रमाण नि वेळ वाढली आहे.
रात्री मंत्रपठणात ते जास्त वेळ घालू लागले आहेत. ते मंत्रपठण करतात त्यावेळी मला बाहेर वरांड्यात बसून राहायला सांगतात. आत अजिबात येऊ देत नाहीत. परसात तर बिलकुल जाऊ देत नाहीत. गेलो तरी माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. नेमके काय चालले आहे त्यांचे? दिवसभर पोस्टातील काम नि रात्री या गोष्टी. मी खूप वैतागलोय. कोणत्या लफड्यात पडलो. पण स्वतःला दोष देण्याशिवाय मी काही करू शकत नाही. पौर्णिमेपर्यंत वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही. उद्या पौर्णिमा आहे. 15 दिवस उलटले, पण मागच्या दिवसात विशेष काही घडले नाही. बाबूही कुठे दिसला नाही. हा चांदलेकरांच्या मंत्रतंत्राचा परिणाम की ही वादळापूर्वीची शांतता आहे ते सांगता यायचे नाही. मी खूप अस्वस्थ आहे. चांदलेकर मात्र धीर गंभीर शांत आहेत. अनेक तऱ्हेच्या विचित्र वस्तू त्यांनी आणल्या आहेत, पण मला बघायला बंदी आहे. पण मी चोरून पाहिलं. ती काळी केसाळ बाहुली तेवढी मला दिसली. मला चांदलेकरांना खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण धाडस होत नाही. उदाहरणार्थ, पिशाच्चे जागी झाल्यावर पुढे काय? किंवा बाबूचा बळी द्यायला तो इथे आला तर पाहिजे ना? मी विचार करू शकत नाही. आता युद्धाला तोंड फुटणार. कोण जिंकणार या विचारात आजचा दिवसही मावळला. आज पौर्णिमा. मी आता कसल्याच विचार करण्याच्या परिस्थितीत नाही. डोकं बधीर झालंय. मेंदू ताब्यात आहे की नाही सांगता येत नाही. आज काय होणार? मध्यरात्रीची वेळ. पौर्णिमा असली तरी चंद्रग्रहण असल्याने गडद अंधार पसरला होता. त्या भयान काळोख्या रात्री विहिरीच्या काठी मी आणि चांदलेकर बसलो होतो. समोर ती केसाळ बाहुली एका रिंगणात ठेवली होती. तिच्या भोवती कसल्या कसल्या वस्तू ठेवल्या होत्या. त्या अंधारातही ती बाहुली माझ्याकडे पाहत आहे असं मला वाटत होतं. चांदलेकरांनी माझ्या भोवती मोठे वर्तुळ आखलं. माझ्या कपाळाला काळा बुक्का फासला. जोरजोराने अनोळख्या भाषेत चांदलेकरांनी मंत्र सुरू केले. मला ते शब्द कळत नव्हते, पण कानाला गोड वाटत होते. मला तंद्री लागली. माझ्या सगळ्या संवेदना बधीर व्हायला लागल्या. शरीर हलके झाले. मी आता हवेत गोल गोल तरंगायला लागलो, इच्छेविरुद्ध. किती वेळ कुणास ठाऊक. चांदलेकर दिसत नाहीत कुठे. मी नीट पाहिलं तर ती बाहुली आकाराने वाढत होती. चांदलेकर जोरजोराने घुमत होते. आमच्या भोवती वावटळ निर्माण झाली होती. बाबू कधी येणार की मलाच बळी देणार? इतके दिवस दाबून ठेवलेला विचार उसळून बाहेर आला. शरीर मेंदूच्या नियंत्रणाबाहेर होते. इच्छा असूनही मी हालचाल करू शकत नव्हतो. आणि एकदम शांतता पसरली. 2 क्षण. त्यापाठोपाठ हिडीस किंचाळी ऐकू आली. ती बाहुली उठून बसली होती. चांदलेकरांचा हेतू सफल झाला होता. विजयी उन्माद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला माझी चूक समजली होती, पण वेळ निघून गेली होती. त्यांनी माझ्यावर झेप घेतली. त्यावेळी त्यांच्या हातातील सुरा चमकला. मी डोळे मिटले. मला जाग आली तेव्हा दिवस उजडलेला होता. मी जिवंत आहे की मेलो? रात्रीचा प्रसंग आठवला. मी फसलो गेल्याची जाणीव, चांदलेकरांचा हल्ला आणि कोणीतरी आल्याची पुसटशी जाणीव. पुढे एकदम काळाकुट्टा अंधार. मी जिवंत आहे. अविश्वसनीय. मला समोर अनोळखी व्यक्ती दिसत होती. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण उठू शकलो नाही. सगळी शक्ती कोणीतरी शोषून घेतली होती. शांत पडून राहा जयदीप. अनोळखी आवाज. तू आता धोक्याबाहेर आहेस. निश्चिंत राहा. मी वेडा झालोय का भास होत आहेत? नक्कीच आपल्या डोक्यावर परिणाम झालाय. रात्री आम्ही वेळेवर आलो नसतो तर तू या जगात नसता. तो त्यांच्या कार्यात यशस्वी झाला असता. तो बोलला. तू कोण? एकच शब्द उच्चारायला मला खूप प्रयत्न करावा लागला. मी परसू. हा तोच परसू ज्याच्याकडे बाबू सालकरी म्हणून होता. आज शिवबाबा नसते तर खूप अनर्थ झाला असता. तो बोट दाखवत बोलला. मी तिकडे पाहिले. कोपऱ्यात एक तेजपुंज व्यक्ती माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होते. पांढरी शुभ्र दाढी, तेजस्वी डोळे, धारदार नाक. त्यांच्याकडे पाहिल्यावर का कुणास ठाऊक, पण मला जरा हुशारी वाटू लागली. म्हणजे या सगळ्या मागे चांदलेकर होते तर? मी धीर येऊन बोललो. नाही, रघु होता. शिवबाबांनी धीरगंभीर आवाजात उत्तर दिले. काय? मी जवळजवळ किंचाळलोच.
शिवबाबा पुढे सांगू लागले. हो, चांदलेकर बिचारा पापभिरू माणूस होता. रघु इथे आला तो मुळी पिशाच्चे आवाहन विधी करण्यासाठी. हा कालवश पंथातील एक महत्वाचा विधी आहे. हा विधी जो करेल तो त्या पंथाचा प्रमुख बनण्याचा लायकीचा होतो. रघुने त्याचा ध्यास घेतला होता. इथली जागा त्यासाठी योग्य होती. रघुने चांदलेकरांच्या घरात प्रवेश केला. आता त्याला मदतीला कोणीतरी हवा होता. बाबू त्यासाठी योग्य होता. विधीसाठी लागणाऱ्या वस्तू बाबू गोळा करायचा. त्या बदल्यात रघु त्याला भरपूर पैसे द्यायचा. बळी देण्यासाठी त्याने चांदलेकरांची निवड केली होती. चांदलेकरांना याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. बाबू परसूच्या घरी कामाला होता. त्या दिवशी मी परसूच्या घरी नेहमीप्रमाणे आलो. त्यावेळी मला काहीतरी अस्वस्थ करणारे जाणवले. मी शोध घेतला तर त्याच्या मागं बाबूच्या झोपडीपर्यंत गेला. त्याच्या झोपडीत त्या गाठोड्यात या विधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू होत्या. मी काय ते समजलो. बाबू अडाणी आहे. त्याच्या आवाक्यातील या बाबी नाहीत. यामागे नक्कीच कोणतरी जाणती व्यक्ती असणार याची मला खात्री झाली. मी परसूला बाबूवर नजर ठेवायला सांगितले. पुढे बाबूचा खरा करता करविता कोण हे मला समजले. मी बाबूला या बाबतीत खडसावले तर तो रडायला लागला. परत करणार नाही असे वचन दिले. त्याने ही गोष्ट रघुला सांगितली आणि तो घाबरून गाठोडे घेऊन पळून गेला. खूप प्रयत्न करून रघुने सर्व जुळवून आणले होते. सर्व धुळीस मिळणार होते, पण तो सहजासहजी हार मानणाऱ्यातील नव्हता. त्याने नवीन डाव खेळला. चांदलेकरांवर त्याच्या वशीकरण विद्येचा वापर करून त्याने त्यांच्या मेंदूचा ताबा घेतला. म्हणजे शरीर चांदलेकरांचे पण मेंदू रघुचा. म्हणजे रघु चांदलेकर झाला आणि चांदलेकर रघु. पण चांदलेकरांचा मेंदू या गोष्टी सहन करू शकल्या नाहीत. ते सामान्य झालेच नाहीत. त्यांनी त्याच अवस्थेत इस्पितळात आत्महत्या केली. वरकरणी ती रघुची आत्महत्या होती, पण मृत्यू चांदलेकर पावले होते. आम्ही निश्चिंत झालो. रघुने आम्हाला फसवले, पण चांदलेकरांच्या आत्महत्येमुळे त्याच्यासमोर नवीन प्रश्न उभा राहिला. आता बळी कोणाचा द्यायचा? नेमका त्याच वेळी तू आला. त्याला नवीन मार्ग सापडला. त्याने तुला रघु नी बाबूची बनावट कहाणी सांगितली. पण बाबूचं काय? तो गाठोडे घेऊन पळून गेला. गाठोड्यापासून पिच्छा सोडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. त्याने ते नदीत फेकले, जाळले, पण त्या गाठोड्याने त्याचा पिच्छा सोडला नाही. शेवटी त्याची तशी अवस्था झाली. योगायोगाने तुझी आणि त्याची भेट झाली. तो तुझा पाठलाग करत आला. तू परसात हातपाय धुत असताना रघुने त्याला पाहिले. तुला तात्पुरते सुन्न करून त्याने बाबूकडून ते हिसकावून घेतले. गाठोडे गेल्याने बाबूही काही प्रमाणात नॉर्मल झाला. त्याला धोक्याची जाणीव झाली आणि दुसऱ्या दिवशी तुला सावध करायला आला. त्याच रात्री त्याने मला ही गोष्ट सांगितली आणि तुला वाचवायची विनंती केली. मला बाबूविषयी आपुलकी वाटायला लागली. बाबू आता कुठे आहे? मला ज्या रात्री भेटला त्याच्या दुसऱ्या दिवशी तू नदीकाठी मृत आढळला. मी त्याच दिवसापासून तुझ्यावर व रघुवर लक्ष ठेवून होतो. रघु, त्याचं काय झालं? तू परसात जाऊन पहा. मी परसूच्या आधाराने उठलो. परसात आलो. रात्रीच्या घटनांचा नामोनिशान दिसत नव्हता. सर्व वस्तू गायब झालेल्या होत्या आणि चांदलेकर उर्फ रघु विहिरेच्या काठावर मरून पडला होता. मी प्रश्नार्थक चेहऱ्याने शिवबाबांकडे पाहिले. हार्ट अटॅक. माझ्याकडे डोळे मिचकावत ते बोलले. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.